महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी इंडियाज गॉट लेटंटमधील युट्यूबर्सच्या विरोधात तक्रार दाखल. समय रैना, रणवीर अलाहाबादिया आणि इतरांच्या विरोधात तक्रार. महिला आयोग आणि मुंबई पोलिसात तक्रार दाखल. रियालिटी शोमध्ये झालेल्या वादग्रस्त वक्तव्याची पोलीस चौकशी सुरू. पोलिसांचं पथक हॅबिटेटच्या कार्यालयामध्ये चौकशी. महिलांबद्दल आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहाबादियानं माफी मागितली. मी महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलायला नको होतं, मला माफ करा. अलाहाबादियाची प्रतिक्रिया. रणवीर अलाहाबादियाच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक. महिलांबद्दल आक्षेपार्ह विधानानंतर खार कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचं आंदोलन. रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्याचा निषेध. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून दहिसर टोल नाक्यावर पाहणी. सततच्या वाहतूक कोंडीमुळे उपाययोजना राबवण्याचे आदेश. राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानावरून सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शरद कोळींच्या उपस्थितीमध्ये सोलापूरकर विरोधात निदर्शनं. संभाजी ब्रिगेडची राहुल सोलापूरकरच्या विरोधात तक्रार. पुण्याच्या पर्वती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुण्यात राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक. सोलापूरकरवर अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यानं महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया. वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा. सोलापूर शहर शिवसेना ठाकरे गटाकडून पोलिसांना निवेदन. राहुल सोलापूरकरच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ. सुरक्षेच्या कारणास्तव सोलापूरकरच्या घरासमोरील रस्ता दोन्ही बाजूने बॅरिकेड टाकून बंद. सोलापूरकरच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी आणि आंबेडकर अनुयायी आक्रमक. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात कोणत्याच राज्याकडून तक्रार नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे खासदार विशाल पाटलांना उत्तर. धरणाची उंची वाढू देणार नसल्याचं सरकारकडून कोल्हापूर सांगलीमधल्या शेतकऱ्यांना आश्वासन. अलमट्टी धरणाची उंची वाढू दिली जाणार नाही हे मुख्यमंत्री फडणवीसांनी याआधी सांगितलंय. मात्र कुणी आक्षेप घेतला नाही असं पत्र केंद्राचं आलं असेल तर याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल. मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून भाजपाकडून राजकारण सुरू. सांगलीचे खासदार विशाल पाटलांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसचा धोका. 6 रुग्णांवर उपचार सुरू. आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्याच्या सूचना. दरम्यान जिल्ह्यामध्ये 4000 टँकरना पाणी पुरवठा. पाण्याची तपासणी कधी होणार, नागरिकांचा सवाल. पुणे जिल्ह्यामधल्या जीबीएस आटोक्यात. रुग्णसंख्या घटली. गेल्या 24 तासामध्ये एक बाधित रुग्ण आढळला. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं. 184 संशयितांपैकी 155 रुग्णांमध्ये जीबीएस आढळला. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर भीषण अपघात. भरधाव वेगामधील दुचाकी टेम्पोला धडकली. सीसीटीव्ही समोर. अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी. नालासोपाऱ्यामधल्या 41 अनधिकृत इमारतीवर पालिकेची सलग कारवाई सुरूच. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार 23 जानेवारीपासून वसई विरार महापालिकेची तोडक कारवाई सुरू.